तर भाजप नाही भेकड जनता पार्टी बेडूक जनता पार्टी असं ठाकरेंनी टीका केली। फडणवीस आता पाव उपमुख्यमंत्री अशी टीका ठाकरेंनी केली। सोरेन यांना अटक, दादांना क्लीन चिट ही मोदी गॅरंटी असंही उद्धव ठाकरे म्हणाले। तर मोदींवर आरोप केले तेव्हा तेव्हा सुपडा साफ झाला असं प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले। सभेत बोललो होतो भेकड जनता पार्टी, उगाचच नाही बोललो काहीतरी बोलायचं म्हणून। ही भेकडांची पार्टी आहे आणि बेडकांची पार्टी आहे। या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात जाणारे बेडूक जनता पार्टी आणि स्वतःमध्ये काही कर्तृत्व नाही, ना नेते जन्माला आले ना आदर्श जन्माला आले म्हणून दुसऱ्या पक्षातले घ्यायचे। कधी या पक्षाचा नेता चोर करी, त्या पक्षाचा नेता चोर करी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चोरायचं, सुभाषबाबूंना चोरायचं, आपल्या बाळासाहेबांना चोरायचं। काय ही दयनीय अवस्था। विचारशून्य पक्ष आपल्या देशावरती गेले 10 वर्ष राज्य करतोय, ह्याची आता मला लाज वाटते। देवेंद्र फडणवीस त्यांना सुद्धा मी सांगू इच्छितो, आता तुम्ही आधी फुल होतात गेल्या टर्ममध्ये, त्याच्यानंतर 2.5 वर्ष विरोधी पक्ष नेते। आम्हाला वाटलं तर की एवढे सगळी घरफोडी केलीत तुम्ही मुख्यमंत्री व्हाल, पण तुम्हाला केला अर्ध मुख्यमंत्री, आता तर पाव उपमुख्यमंत्री। मोदी सांगतात की अमुक अमुक होगा, हे मोदी गॅरंटी आहे। म्हटलं बरोबर आहे, मोदी गॅरंटी आहेच, कारण इकडच्या वर्तमानपत्रात किती बातम्या आल्यात माहिती नाही, पण मी येताना मुंबईतली वर्तमानपत्र पाहिली, काही बातम्या कापून पण आणल्या। एकाच वृत्तपत्रात 2 बातम्या आहेत। एका बाजूला हेमंत सोरेन यांना अटक, घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून अटक, आणि बाजूला एक बातमी आहे अजित पवार यांना क्लीन चिट, मोदी गॅरंटी। भ्रष्टाचार करा, भाजपात या, कुछ नहीं होगा, मोदी गॅरंटी आहे। जेव्हा जेव्हा मोदीजींवर त्यांनी आरोप केले तेव्हा तेव्हा यांचा साफ सुपडा झाला। आता देखील ते सगळे मिळून आरोप प्रत्यारोप करतायत, तेव्हाही त्यांचा सुपडा साफ होणार आहे। त्यांचं काय, घर बसलेल्या लोकांचे काय बोलायचं, घरी बसलेले ना लोक घरीच बसवतात।